हाय फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी आहे प्रिया. आणि बघा फ्रेंड, मी काल काय आणलं. तर मी काल माझ्या मावशीकडे गेले होते. तर बघा, माझ्या मावशीने मला काल आंबे दिले. बघा, भरपूर आंबे आहेत. ते माझी मावशी म्हणे लोणचं वगैरे करशील तर लोणचं कर. म्हटलं नाही, साखर आंबाच करेल. इकडे गुड आंबा करतात, आमच्याकडे साखर आंबा करतात. तर म्हटलं मग साखर आंबा करूया. आणि मला साखर आंबा खूप आवडतात फ्रेंड, चपातीसोबत खूप भारी, किंवा तसासुद्धा वाटीत घेतला तरी मला खायला आवडतं. खूप आवडतो मला साखर आंबा. तर म्हटलं चला आज साखर आंबा संध्याकाळी वगैरे करेन मी. ह्याची रेसिपी ह्या व्हिडिओमध्ये तर नाही टाकणार मी, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकेन. आणि बघा फ्रेंड, किती छान असे कडक आंबे आहे बिलकुल. बघा, असे काही काही नरम होते ते काढून ठेवले आम्ही, कारण नरम्याचं कसं आहे, त्याचं थोडी गुड आंबा नाही ना बनत, साखर आंबा काहीच नाही बनत त्याचं. ते फक्त पिकलेलं म्हणून आपण तो खाऊ शकतो. तो म्हणून म्हटलं चला मग आज बनवू याचं काहीतरी, करूया आपलं साखर आंबा. तर मी दाखवतेच तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आणि आभाळ खूप आलं आहे फ्रेंड, जर तुम्हाला आभाळ पण दाखवते. खूप आभाळ आलेलं आहे, असं वाटते पाऊसच येतो का काय. तर बघा फ्रेंड, कसलं आभाळ आलेलं आहे, बापरे. असं वाटते पाऊसच येते का काय. इकडे भाजी बघा फ्रेंड, कळण्याच्या वड्या केल्या मी. बघा, खूप छान भाजी होते. हे म्हणजे कसं तुम्ही सांडगा कसा याचा करता, मटकीचा, मुगाच्या वड्याचा, तसंच मी कळण्याच्या वड्या म्हणजे जे ज्याला साल असतात त्या डाळीला, ती डाळ आहे ना फ्रेंड, त्याच्या वड्या केल्या मी. ह्या त्या साली सकट केले ना की त्या ग्रीन वड्या बनतात, तशा वड्या बनवल्या मी. आणि चला आता चपात्या करायच्या राहिल्या, चपात्या बनवून घेते आणि मस्तपैकी मग जेवण करते, कारण खूप भूक लागलेली आहे फ्रेंड आता. चला मी नंतर भेटते तुम्हाला. तर बघा फ्रेंड, मी इकडे बनवला आहे पापडा. हा पापडा आमच्या विदर्भात बनवतात फ्रेंड, कारण याचा खूप भारी नाश्त्याला पोहे जसे बनवतो तसा मऊ मऊ पापडा बनतो. त्याला काय करायचं, हे असं वाढवून घ्यायचं. तो कालचा पापडा आहे आमचा, तो वाढवून घ्यायचा. वाढून झाल्यावर आहे ना, लाटण्याने असं बारीक करायचा आणि तो चाळायचा. परत मोठा मोठा असला तो बारीक करायचा, परत चाळून घ्यायचा. आणि मग हा पापडा आहे ना फ्रेंड, असं कांदा वगैरे तिखट मीठ टाकून वगैरे पाणी घालून, ते पाणी उकळलं की त्यात सोडायचा. खूप भारी होतो फ्रेंड. त्यात कोथिंबीर वगैरे घालायचा किंवा कढीपत्ता पण घालू शकता. आणि असा हा पापडा आमच्या विदर्भात बनतो, बाकी कुठेही बनत नाही. हा आमच्या विदर्भातलीच रेसिपी आहे ही. आणि इकडल्या लोकांना, पुण्यातल्या लोकांना तर माहीतसुद्धा नाही आहे पापडा ही रेसिपी. तर माझी मुलगी मी लाटत आहे, अजून बरंच पीठ आहे. तर बघा, आज आम्ही थोडं लवकर बसलो, काल तर 5:45ला बसलेलो होतो. आणि कसं आहे फ्रेंड, सकाळी हे फेस्टिवला जाते, मग सकाळी झोप होत नाही ना, त्याच्यामुळं मग आम्ही काय करतो, जांभळी पण आली मला. तर आम्ही काय करतो, पहिले झोप वगैरे घेतो, कामं वगैरे झाले की मग नंतर उशिरा बसतो आहे. तर आता आम्हाला, काल तर मला 9 वाजले लाटायला, आज पण 9 वाजतील, कारण कालच्यापेक्षा आजचं पीठ जास्त होतं. आणि आज एक तास लवकर पण बसली. हो, आज पण 9 वाजतीलच आम्हाला. आणि हे बघा, आम्ही दोघीजणी लाटत आहे इकडे. आणि बघा, सकाळी ऊन नव्हतं फ्रेंड, म्हटलं आज ज्वारीचे धापोळे पण टाकून देते म्हटलं. सकाळी ऊन नव्हतं ना, आता बघा ऊन आहे. काय करायचं आहे आता हे उन्हाचं फ्रेंड, अवघडच आहेत ना. आणि खरंच फ्रेंड, हे ऊन नसलं ना कोणतंही काम होत नाही. आणि म्हटलं आज ठरवलं होतं मी 2 आयटम तरी झाले पाहिजे. हे राहू दे का, 2 आयटम झाले पाहिजे असं ठरवलं होतं फ्रेंड. पण कशाचं काय फ्रेंड, आवडच येत आहे. म्हटलं चला आपल्या जे घरातल्या हे उन्हाळी पदार्थ ते तरी आपण बनवून ठेवूया. जर आपण म्हटलं की आज आभाळ नाही येणार, उद्या, असं करून करून आपण काहीच नाही बनवलं तर कसं होईल, नाही का बरं.
माशांत मग अख्खा उन्हाळा जातो तर काही नाही होत, अख्खा मे महिन्यात एप्रिलमध्ये तर मला काही जास्त करायला नाही भेटलं. म्हटलं तर मे महिन्यात तरी आपलं जेवढं झालं तेवढं तरी मी भरपूर केलं. रव्याचे पडी पापड केले आणि उडदाचे पापड लाटले आणि मुगाच्या वड्या केल्या, मुगाच्या त्या शिलक्यावाल्या डाळीच्या पण वड्या केल्या, बरंच काही केलं आहे आम्ही. आणि कसं आहे फ्रेंड, नाही बनवलं तर खायलासुद्धा भेटत नाही आणि हे बाईच्या जातीला हे करावंच लागतं. हे नाही केलं तर आपल्या घरातल्या फॅमिलीला खायला भेटत नाही. कोणी आणून थोडी देणार आहे फ्रेंड तुम्हाला. आणि आज अजून आम्हाला साखर आंबा पण करावा लागतो, कारण काल माझ्या मावशीने आंबे वगैरे दिले. तर बघा माझी मुलगी इकडले तिकडे टाकते, जिकडे जागा दिसली तिकडे सुकलेली टाकून देते. ती तेवढा आधार असतो मुलींचा. तर बघा तिकडे टाकून देणं जागा असते तर. आणि माझे मिस्टर पण येणार आहे 7 वाजता कामावरून. काल आम्ही बाहेर गेलो होतो माझ्या मावशीकडे, तर 11:15 वाजले फ्रेंड रात्रीच्या घरी यायला. लांब आहे इथून, 4-5 किलोमीटर तरी येते. तर आम्ही पाणी वगैरे भरून गेलो होतो रात्रीचं, कारण आमची ते पाण्याचा प्रॉब्लेम आहे हे तर मी तुम्हाला सांगितलंच आहे. म्हणून मग म्हटलं चला, मग माझी मावशी म्हणाली जेवण करून जा. म्हटलं जेवण करून वगैरे नाही जात, कारण कसं आहे फ्रेंड, आपलं पाण्याचं पण बघावं लागतं ना. अर्धा तास पाणी येतं, पाणी नसलं म्हणजे खूप पंचायत होऊन जाते दुसऱ्या दिवशी कामं करायला. आणि माझ्या मावशीच्या बिल्डिंगमध्ये पण हा प्रॉब्लेम आहे. त्यांची इथं कसं आहे, ते मोठी सोसायटी आहे ना फ्रेंड, तर तिथे मग पाणी ठेवतात, ते 24 तास पाणी ठेवतात. आमची इथे 24 तास नाही ठेवत. आमच्या इथं फक्त ते पाऊण तास देतं सकाळ, रविवार आणि गुरुवार. सकाळी 10 वाजता देतात आणि बाकी इतर दिवशी संध्याकाळी 9 ते पावणे 10पर्यंत येतं. हा पाऊण तास असतो आणि सकाळी पण पाऊण तास असतो, 2 तास रविवार आणि गुरुवार. तर असं आहे फ्रेंड. काय झालं, सांडलं का? हां, त्याच्यातून साडीतून सांडते ते. मग फॅनने उडलं, उडतेच ते. तर चला मग फ्रेंड, आजचा व्हिडिओ एवढाच होता आणि परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय करू का पिल्लू? बाय. आज माझ्या मुलीने बाय केलं आहे तुम्हाला. तर चला बाय बाय.